बांधकाम पाडण्यासाठी 24 तासांची नोटीस देणं ही गंभीर बाब आहे. महापालिकेनं कारवाई करताना समोरच्याला बाजू मांडण्याची पुरेशी संधी द्यायला हवी. ही प्रक्रिया केवळ तोंडी नसावी तर अर्थपूर्ण असावी, असं उच्च न्यायालयानं प्रशासनाला बजावलेलं आहे. जुहूमधील नानावटींच्या मालकीचा आलिशान हेरिटेज लीला बंगला तब्बल 221 कोटींना विकला गेला. मुंबईमधील मौल्यवान वास्तू म्हणून ओळखला जाणारा 6 BHK प्रशस्त बंगला नूतनदास रियाल्टीनं खरेदी केला. 75 वर्षांपूर्वी बांधलेला हा बंगला हेरिटेज वास्तुकलेचं उत्तम उदाहरण आहे. माढ्याच्या मुंबई मंडळाच्या 15 मे रोजी काढल्या जाणाऱ्या 2640 घरांच्या सोडतीकडे इच्छुकांनी पाठ फिरवली आहे. अर्ज भरण्यासाठी केवळ 5 दिवस शिल्लक असताना अनामत रकमेसह प्राप्त अर्जांची संख्या 21,000च्या घरात आहे. शेवटच्या दिवसापर्यंत ही संख्या 30,000पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत UPIद्वारे तत्काळ PF काढता येणार आहे. EPFOची नवीन डिजिटल सिस्टम सिटीज 2.0 अंतर्गत हे बदल केले जाणार आहे. यासंबंधीचं काम जवळपास पूर्ण झालं. UPIद्वारे पैसे काढण्याची मर्यादा असेल. कर्मचारी संपूर्ण PF एकाच वेळी काढू शकणार नाहीत. त्यांना केवळ 75% रक्कम काढता येणार आहे. KYC नसल्यास शिक्षकांना मे महिन्यामध्ये वेतन मिळणार नाही, कारण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना KYC बंधनकारक करण्यात आलंय, असे आदेश शिक्षण विभागाने दिले. मात्र शिक्षण विभागानं KYC करण्यासाठी जूनपर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. रविवारी मध्याने हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वेवरील खर्डी यार्डच्या पुनर्रचनेच्या कामासाठी उंबरमाळी आटगाव स्थानकादरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. गेल्या डिसेंबर महिन्यापासून प्रवासी सेवेत दाखल झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उन्हाळी सुट्यांच्या काळात प्रवासी संख्येत वाढ झाली. सध्या दैनंदिन प्रवासी संख्या 18,000पर्यंत पोहोचली. या वर्षाच्या अखेरीस ही संख्या प्रतिदिन 50,000 प्रवासी इतकी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षेसाठी CET परीक्षांचं राज्यभर सुरळीत आणि यशस्वी आयोजन केलं. मात्र दोन्ही टप्प्यात मिळून सुमारे 17,60,000 विद्यार्थ्यांनी 286 परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली. 10वी-12वी परीक्षेचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, कारण नागपूर विभागीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी 28 एप्रिलपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय. त्याचा फटका 10वी-12वीच्या निकालाला बसण्याची शक्यता आहे. राज्यातील अपघात दावा न्यायाधिकरणाच्या समोर भरपाईचे 86,000 दावे प्रलंबित आहेत. उच्च न्यायालयामध्ये 18,000 अपील सुनावणीच्या प्रतीक्षेत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक असल्यानं यावर तोडगा म्हणून विशेष अपील प्राधिकरणाची स्थापना केंद्र सरकारनं करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. नवी मुंबई महापालिकेत शिक्षण रूपांतरण धोरण आणत सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपनं बहुमताच्या जोरावर मंजूर केला. याविरोधात विजय चौगुले यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत हा प्रस्ताव असंवैधानिक असल्याचं म्हटलं आहे. बटर चिकनचा जगातील 100 चिकन पदार्थांच्या यादीमध्ये 6व्या स्थानावर समावेश करण्यात आलाय. ग्लोबल फूड गाईड टेस्ट एटलसनं एप्रिल 26 मध्ये प्रकाशित केलेल्या यादीत बटर चिकनने हे स्थान मिळवलं आहे. या आर्थिक वर्षात भारताची मत्स्य निर्यात विक्रमी 8.28 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. एकूण 19.32 लाख टनाची निर्यात झाली आहे. त्यामध्ये कोळंबीचा सर्वाधिक वाटा आहे. निर्यात गोठवलेल्या कोळंबीचा मुख्य वाटा असून कोळंबी निर्यातीचं मूल्य सुमारे 5.51 अब्ज डॉलर आहे. भायखळ्यातील राणीच्या बागेमधील पर्यटकांची दिवसभराची संख्या 5 ते 10 हजारांवरून थेट 30,000च्या पर्यंत गेली आहे. त्यामुळे उद्यानाच्या मासिक उत्पन्नात मोठी वाढ झाली. पेंग्विनमुळे उद्यानाला सुगीचे दिवस आले. मेटा जवळपास 100% कर्मचारी कपात करणार आहे. यामुळे कंपनीतील 8,000 कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे. येत्या 20 मे 2026 पासून ही कर्मचारी कपात सुरू केली जाणार आहे. मेटा कंपनीनं AI वर फोकस करण्याचं ठरवलं असून AI मध्ये मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा मेटाकडून करण्यात आली. राज्यात उन्हाचा तडाखा कायम असल्याचं चित्र आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होती आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. पुढील 3 दिवस उष्णतेची लाट सदृश्य स्थिती राहील, अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आंबा पिकाचं नुकसान झाल्यास 72 तासाच्या आत विमा कंपनीकडे किंवा कृषी विभागाकडे तक्रार नोंदवणं बंधनकारक आहे. विमाधारक शेतकऱ्यांनी त्वरित टोल फ्री क्रमांक 14447 वर संपर्क साधून किंवा स्थानिक कृषी विभागाकडे तक्रार दाखल करणं आवश्यक आहे.
नवी मुंबई एपीएमसी आवारामध्ये विक्रीला येणाऱ्या कर्नाटक, केरळ तसंच अन्य प्रांतामधील आंब्यांवर त्यांच्या मूळ राज्याचं स्पष्ट लेबल लावणं बंधनकारक आहे. कोकण हापूसच्या नावाखाली परराज्यामधील आंब्यांची विक्री होत असल्याच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला. देशामध्ये डास आणि कीटकांमुळे पसरणाऱ्या आजारांचा वाढता धोका लक्षात घेता घरातील कीटकनाशकांवर सध्या असलेला 18% जीएसटीचा दर कमी करून तो 5%वर आणावा अशी शिफारस जीएसटी परिषदेला EYEHICAच्या ताज्या अहवालात करण्यात आली. राज्यातील 3000 धरणांमध्ये 43% पाणीसाठा उपलब्ध आहे, तर सर्वात कमी पाणीसाठा कोकण विभागात 61 TMC आहे. कोकणातील धरणात 61% पाणीसाठा आहे, त्यामुळे टंचाईचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनानं उपाययोजना सुरू केल्या. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शिरसाट इथं कंटेनरच्या धडकेमुळे वसई विरार महापालिकेची मुख्य जलवाहिनी फुटली. या अपघातामध्ये लाखो लिटर पाणी वाया गेलं असून त्यामुळे वसई विरार शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. भिवंडीच्या कुरेशी नगर परिसरात महापालिकेचं अतिक्रमण पथक कारवाईसाठी गेलं होतं. या कारवाई दरम्यान स्थानिक रहिवासी आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून वातावरण नियंत्रणात आणल्याच्या नंतर जेसीबीच्या सहाय्यानं अतिक्रमणावर त्वरित कारवाई करण्यात आली. शेतकऱ्यांना विक्रीसाठी असलेल्या युरिया खताचा काळा बाजार पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा समोर आलाय. अनुदानित दरात उपलब्ध होणारा युरिया खत बेकायदेशीररित्या औद्योगिक वापरासाठी वळवला जात असून बोईसर पोलिसांनी मोठी कारवाई केली. दहिसरमधील संजय निरुपम आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज राड्यामधील मनसेच्या 11 कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. सर्वांना बोरिवली कोर्टात हजर करण्यात आलं होतं. या दरम्यान 14 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली होती. मात्र मनसेच्या वकिलांनी युक्तिवाद केल्याच्या नंतर जामिनावर सुनावणी करण्यात आली. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी गांजा तस्कर महिलेला बेड्या ठोकल्यात. ओडिशामधनं एक महिला गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना आली होती. त्या माहितीच्या आधारे कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून अटक केली. आप खासदारांच्या भाजप प्रवेशावर खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे. भाजप बकासूर झालाय, भाजपचं डम्पिंग ग्राउंड झालं असा टोला राऊतांनी लगावला. तर राऊतांच्या या टीकेला नवनाथ बन यांनी उत्तर दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधान परिषदेच्या एका जागेवरनं जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ही जागा आपल्या पदरात कशी पडेल यासाठी इच्छुकांकडनं वेगवेगळ्या कृत्या लढवल्या जात आहेत. सध्या अनेक इच्छुकांनी खासदार पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना न भेटता शिष्टमंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स इथल्या सभागृहात महिला संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. त्यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती होती. परंतु महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33% आरक्षण देण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचं आठवले यांनी सांगितलं. मराठी भाषेच्या सक्तीमुळे परप्रांतीय रिक्षाचालक पुन्हा उत्तर प्रदेश आणि बिहारकडे निघालेत. मुंबई आग्रा महामार्गावर अशा रिक्षाचालकांची संख्या वाढू लागली आहे. येत्या 1 मेपासून रिक्षा परवान्यासाठी मराठी भाषा येणं बंधनकारक करण्यात आल्यामुळे परप्रांतीय रिक्षाचालकांचे धाबे गणाले. भाषा हे संघर्षाचं माध्यम नाही, ते संवादाचं माध्यम आहे अशा शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी चिमटा काढलेला आहे. मराठी सक्तीचा नियम सर्वांचा विचार करून तयार करण्यात आला, त्यामुळे मराठी विरोधात कुणीही भूमिका घेऊ नये असा इशारा देखील दिलेला आहे. डोंबिवलीमध्ये मनसेने रिक्षावर स्टिकर लावले. मला मराठी समजते, माझ्या रिक्षात बसा, अशा आशयाचे हे स्टिकर्स आहेत. मराठी सक्तीविरोधात होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसेनं आपल्या शैलीत उत्तर देण्याचा इशारा दिला होता. बागेश्वर बाबांनी केलेल्या वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदासांची भेट झाली नव्हती असा दावा त्यांनी केला. तर बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी आम्हाला महाराष्ट्राचा इतिहास शिकवू नये असा टोला अमोल मिटकरींनी लगावला. बागेश्वर बाबांनी शिवरायांविषयी केलेल्या वक्तव्यावर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांनी प्रतिक्रिया दिली. बागेश्वर धाम यांचं वक्तव्य अत्यंत निषेधार्ह असून इतिहासात असा दाखलाच नसल्याचं त्यांनी म्हटलं. बदलापुरात पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यानं बागेश्वर बाबाचं पोस्टर पायदळीत उडवलं. पदाधिकारी अविनाश देशमुख यांनी हे पोस्टर पायदळीत उडवत निषेध केलेला आहे.